मित्रांनो, मराठा समाजाने आणि एकंदर बहुजन समाजाने जे इतिहासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे, त्यामुळे आज संपूर्ण मराठा समाज, बहुजन समाज या गुलामगिरीच्या खाईमध्ये खिचपत पडलेला आहे। आणि यापेक्षाही दुर्दैव, लक्षात ठेवा, मराठा समाज, बहुजन समाज गुलाम आहे हे दुर्दैव नसून याच्यापेक्षाही मोठं दुर्दैव काय आहे की मराठा समाज, बहुजन समाज गुलाम आहे हेच त्यांना माहीत नाही। हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। ज्यावेळेस माणूस स्वतःचा इतिहास विसरतो, लक्षात ठेवा, ज्यावेळेस माणूस स्वतःचा इतिहास विसरतो त्यावेळेस अशी गुलामी आल्याशिवाय राहत नाही। आज मनोज जरांगे पाटलांनी एक शब्द परत परत उच्चारला, क्षत्रिय क्षत्रिय, आणि त्या अनुषंगाने मला छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या काळामध्ये क्षत्रियत्व का नाकारलं, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करायचा ठरवला त्यावेळेस त्यांच्या राज्याभिषेकाला एकमुखाने विरोध झाला। आता विरोध होऊन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी वैदिक पद्धतीनेच राज्याभिषेक का केला, लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। काही पुरोगामी चळवळीतील किंवा परिवर्तनवादी चळवळीतील लोकांना असं वाटू शकतं, काही जणांना असं वाटतंही की छत्रपती शिवाजी महाराजांनी ही चौकट मोडायला हवी होती आणि हा वैदिक राज्याभिषेक नाकारून सिंहासनावर आरूढ व्हायला हवं होतं। परंतु हे लोक एक गोष्ट लक्षामध्ये घेत नाहीत, प्रत्येक समाजामध्ये सामाजिक, राजकीय वगैरे प्रकारचं जीवन नियंत्रण करणारी एक व्यवस्था असते। एखाद्या व्यक्तीला त्या व्यवस्थेतील विशिष्ट जर पदाचं जर ग्रहण करायचं असेल तर ती व्यक्ती त्या व्यवस्थेमध्ये आधी अस्तित्वात असलेल्या नियमांच्या आधारेच तसं करू शकते। आता असे नियम त्या व्यक्तीला मनाला रुचतात की नाही हा मुद्दा महत्त्वाचा नसतो, परंतु त्या नियमांचं पालन केल्याशिवाय त्या व्यक्तीला ते पद ग्रहण करता येत नाही किंवा ते पद अधिकृत ठरत नाही, हा मुद्दा महत्त्वाचा आहे। आज आपल्या लोकशाही शासन पद्धतीमध्ये आपण पाहतो की तुम्ही जर आमदार झालात, खासदार झालात, मंत्री झालात, निवडून आलात, प्रधानमंत्री जर झालात तरी सुद्धा तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची शपथ घ्यावी लागते आणि हा जो नियम आहे तो नाकारून तुम्ही जर आमदार बनायचं ठरवलं, प्रधानमंत्री बनायचं ठरवलं तर बनू शकत नाहीत। परंतु ज्या वेळेस तुम्ही सत्ता कॅप्चर केली, बहुमताच्या आधारे चीफ मिनिस्टर झालात किंवा प्राईम मिनिस्टर झालात आणि संपूर्ण अधिकार तुमच्या हातामध्ये आल्यानंतर मग मात्र तुम्ही ती व्यवस्था बदलू शकता। परंतु ती व्यवस्था ताब्यामध्ये येण्यासाठी अगोदरची जी व्यवस्था आहे तिला फॉलो करावं लागतं। या काही अपरिहार्यता असतात, या मराठा समाजाने, बहुजन समाजाने, परिवर्तनवादी चळवळीतील लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने मुख्यमंत्री, प्रधानमंत्री होण्यासाठी शपथ घ्यावी लागते त्याच पद्धतीने राज्याभिषेक करणं ही छत्रपती शिवाजी महाराजांची अपरिहार्यता होती। त्या काळामध्ये अधिकृतपणे राजा होण्यासाठी आणि खास करून लोकांमध्ये मान्यता मिळवण्यासाठी, कारण लोकांच्या डोक्यावर हे बिंबवलं गेलेलं आहे आणि त्यामुळे वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेणं त्यांच्या दृष्टीने अपरिहार्य होतं। आता लक्षात ठेवा, द्रष्टे कोणाला म्हणायचं, द्रष्टे कोणाला म्हणायचं हे लक्षात ठेवा। जो काळाच्याही पुढे जातो, या काळावर, या व्यवस्थेवर मात करून जो पुढे जातो त्याला द्रष्टा असं म्हणतात। आणि या काळाच्या पुढे जाण्याचं काम ज्या पद्धतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलं होतं त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा केलेलं आहे। आता महत्वाची बाब बघा, छत्रपती शिवाजी महाराज कशा पद्धतीने द्रष्टे राजे होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रस्थापित व्यवस्थेच्या आधारे राज्याभिषेक करून घेऊन अधिकृत राजेपण प्राप्त केलं। जे लोक राज्याभिषेकाला विरोध करत होते त्यांच्याकडूनच अधिकृत राजेपण प्राप्त करून घेतलं। पण छत्रपती शिवाजी महाराज एवढ्यावर थांबले नाहीत। प्रस्थापित घटनेच्या आधारे निवडून गेल्यानंतर घटना दुरुस्ती करून आणि आधीच्या घटनेतील एखादा नियम रद्द करून नवा नियम अस्तित्वात आणावा किंवा आधीची समग्र घटनाच रद्द करून नवीन घटना अस्तित्वात आणावी, असं काहीसं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे। आणि ती घटना म्हणजे
शाक्त पद्धतीने केलेला दुसरा राज्याभिषेक होय. शाक्त राज्याभिषेकाच्या विधीद्वारे त्यांनी एक प्रकारे आधीचा वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक रद्द करून टाकला असं म्हणता येतं. यानंतरच्या काळामध्ये अधिकृतपणे राजा होण्यासाठी वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेण्याची गरज नाही असा प्रकारचा एक नवा नियमच त्यांनी या कृतीद्वारे अस्तित्वात आणला. पहिल्या राज्याभिषेकानंतर काही अशुभ घटना घडल्या म्हणून त्यांनी दुसऱ्या राज्याभिषेकाचा आधार घेतला. ही प्रस्थापितांनी केलेली एक प्रकारची सारवासारव आहे. ती सत्य मान्य म्हणजे महाराजांनी उचललेल्या क्रांतिकारक पावलाचा अवघा आशयच गमावून बसण्यासारखं आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या, राज्याभिषेकाच्या संदर्भाने अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्था. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांना जो विरोध झाला हा या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नियमाच्या आधारे झालेला आहे. या नियमांच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवण्यात आलं. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनाच नाही तर तुकाराम महाराजांना सुद्धा शूद्र ठरवण्यात आलं. महिपती बुवांनी त्यांच्या काव्यामध्ये तो उल्लेख केलेला आहे. स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये शूद्रवंशी जन्मलो म्हणो निदंबे मोखलिलो अशा पद्धतीने उल्लेख केलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरविल्यानंतर शूद्राला वैदिक मंत्राचा आणि राजपद ग्रहण करण्याचा अधिकार नसतो असं मत मांडण्यात आलं. परंतु या बाबतीत वैदिक लोक कसा दुटप्पीपणा करतात हे लक्षात घ्या. एकीकडे हे वैदिक म्हणतात की चातुर्वर्ण्य व्यवस्था ही गुणाशी निगडीत आहे, गुणकर्मावर आधारित आहे. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना मात्र ती जन्मावर आणून ठेवतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत या वैदिकांनी घेतलेली भूमिका ही पूर्णपणे दुटप्पीपणाचा एक नमुना आहे. आणि गुणवत्ता ही जर चातुर्वर्ण्य व्यवस्थेची जर कसोटी असेल तर वैदिकांच्या व्यवस्थेतील क्षत्रिय होण्यासाठी आवश्यक असलेले किमान काही गुण छत्रपती शिवाजी महाराजांकडे नव्हते का हा त्यांना जाब विचारायला हवा. परंतु लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र एवढं स्पष्ट आहे. आपण वैदिकांना जाब विचारण्याची आणि त्यांच्या उत्तराची वाट पाहण्याचं कारण नाही. संपूर्ण अख्ख्या भारताचा जम्मू पासून काश्मीर पर्यंत पार अफगाणिस्तान पर्यंत जर इतिहास जरी पाहिला तर क्षत्रिय होण्यासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती की त्यांच्या तोडीचा क्षत्रिय सापडून मिळणार नाही. लक्षात ठेवा, खरं तर ही तुलना भारतीय भूमीपुरती मर्यादित न ठेवता जागतिक पातळीवर जरी नेली आणि अगदी तटस्थ आणि निरपेक्ष तज्ञांची जरी मतं घेतली तरी सुद्धा या मानवजातीच्या इतिहासामध्ये एक आगळा वेगळा क्षत्रिय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला जाईल याबद्दल कसलीही शंका घेण्याचं कारण नाही. परंतु महाराजांच्या या जागतिक अतिउच्च गुणवत्तेची पूर्णपणे उपेक्षा करून आपल्या केवळ धार्मिक संकुचित स्वार्थासाठी चाकोरीबद्ध नियमांचा आधार घेऊन वैदिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. एक प्रकारे हे लोक आणि त्यांची सगळी व्यवस्था ही स्वतंत्र प्रतिभेची मारेकरी होती हे सुद्धा यामधून सिद्ध होतं. याविषयी आपण पुढं अनेक गोष्टी मांडणार आहोत, बोलणार आहोत, सत्य इतिहास समजून घेणार आहोत. आज मनोज जरांगे पाटील यांनी जो क्षत्रिय शब्द काढलेला आहे, परंतु लक्षात ठेवा, चातुर्वर्ण्य व्यवस्था जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी नाकारलेली आहे, पूर्णपणे नाकारलेली आहे. आणि जर स्वीकारायची असेल तर ती गुणकर्माच्या आधारे. लक्षात ठेवा, परंतु आज संविधानाच्या राज्यामध्ये त्याला कसलंही महत्व नाही. ऐतिहासिक दृष्ट्या त्याचं महत्व नाही. इतिहासामध्ये कधीही पूर्णपणे ही व्यवस्था लागू नव्हती. 100% DNA आधारे ती सिद्ध होत नाही, रक्तगटाच्या आधारे ती सिद्ध होत नाही, कोणत्याही अंगाने चातुर्वर्ण्य व्यवस्था सिद्ध होत नाही. आणि गुणात्मक दृष्टीने जरी क्षत्रियत्व म्हणायचं म्हटलं तर ते क्षत्रियत्व आज मराठे पूर्णपणे विसरून गेलेले आहेत, हरवून बसलेले आहेत. केवळ नावाला म्हणून उपयोग नाही, केवळ जय शिवराय म्हणून उपयोग नाही. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा आपण पूर्णपणे विसरलेलो आहोत. आज आपण पूर्णपणे या वैदिकांचे गुलाम आहोत. केवळ धार्मिक नव्हे
तुम्ही धार्मिक गुलाम तर आहातच, हजारो वर्षापासून आहात. या गुलामीतून मुक्त होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यामध्ये सर्व वारकरी साधू संत आहेत, सर्व महामानव आहेत. शिवराय फुले शाहू आंबेडकर ही एवढी मोठी परंपरा आहे. परंतु या परंपरेचा विसर मराठ्यांना बहुजनांना पडलेला आहे. आणि त्यामुळे आज केवळ क्षत्रियत्वाच्या बाता मारून उपयोग नाही, कारण तुम्ही गुलाम आहात, राजकीय दृष्ट्या गुलाम आहात. आणि आज जो काही ऱ्हास होत आहे समाजाचा, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, याला जिम्मेदार, लक्षात ठेवा, तुम्ही जर स्वतःला क्षत्रिय समजत असाल आणि जर ही व्यवस्था ताब्यामध्ये घेऊन जर या व्यवस्थेमध्ये जर तुम्ही बदल करू शकत नसाल, न्यायप्रिय व्यवस्था जर निर्माण करू शकत नसाल, तर तुमचं क्षत्रियत्व हे झिरो आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. सविस्तर आपण पुढं क्रमशः बोलणारच आहोत. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. आपलं मत नक्की कळवा.